नमस्कार. सातारा ते सिंगापूर या मालिकेला आपण जो उत्तम प्रतिसाद दिला, त्यामुळं मला खूप समाधान वाटलं, की पुस्तक हे वाचण्यापेक्षा ऐकण्यात लोकांना जास्त बरं वाटतंय, असं म्हणायचा आता काळ आला आहे, असं म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळं त्याचे 12 भाग पूर्ण आपण झाले आणि आपला प्रतिसादही चांगला मिळाला. अनेकांना ते आवडलं. खरं तर तेही 37 वर्षापूर्वी केला तो प्रवास होता आणि 35 वर्षापूर्वी प्रसिद्ध पुस्तक होतं. पण तरी लोकांना आवडलं कारण मुख्यतः ते काही टुरिस्ट गाईड नव्हतं. अनुभव आपल्याबरोबर मी शेअर केले ते प्रवासातले आणि त्यामुळं ते बहुतेक आपल्याला सगळ्यांना आवडलं. पण त्यामुळं मी असं ठरवलं की पुढची 2 जी माझी प्रवास वर्णनं आहेत, त्यांचंही अभिवाचन करावं आणि ह्या एकूणच कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला आणखीन थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न करावा. अर्थात तो तुम्हाला देण्याबरोबर मलासुद्धा आनंद निश्चित आहे, की पुनःप्रत्ययाचा आनंद ज्याला आपण म्हणतो, तो निश्चित मलाही आहे. 1985 साली आम्ही पुन्हा युरोपच्या प्रवासाला गेलो. त्यात रशिया आणि युरोप असे दोन्ही भाग समाविष्ट होते आणि ते आल्यानंतर तिथं मी अजिंक्यतारा ते आल्प्स, कारण सातारा ते सिंगापूर हे काय सोपं, पण अजिंक्यतारा म्हणजे सातारा शहराच्या मागे दक्षिणेला अजिंक्यतारा किल्ला आहे, ज्याला खूप इतिहास आहे, ज्याच्यावरती चांदबिबीला कैद करून ठेवलं होतं आणि हा अजिंक्यतारा या सातारचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळं अजिंक्यतारा ते आल्प्स असं त्या प्रवासाला नाव दिलं आणि ते पुस्तक प्रसिद्ध केलं. तर त्या पुस्तकातलं मी अभिवाचन करणारे आणि मागच्याप्रमाणेच सुरुवातीपासून अथपासून इथपर्यंत ते वाचणारे. बहुतेक याचे जास्त एक 20-22 भाग होतील असं मला स्वतःला वाटतंय. त्याच्या अर्पणपत्रिकेपासून सुरुवात करतो मी. हे पुस्तक मी माझ्या बायकोला अर्पण केलं आहे. सहसा आपल्या पत्नीबद्दल फारसं उघडपणे बोलू नये असं म्हणतात, पण आता ती पद्धत जुनी झाली. आपण आपल्या बायकोबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ते मी अर्थात हे 86 सालीच केलेलं आहे पुस्तक प्रसिद्ध करताना. मी असं म्हटलं की 7 पावलांचा स्वर्ग माझ्या जीवनी साकार, 7 पावलांचा स्वर्ग माझ्या जीवनी साकार, गृहिणी सचिव सखी धावत्या जीवाला आधार, गृहिणी सचिव सखी धावत्या जीवाला आधार, प्रियपत्नी सौ अनुपमासाठी माझे हे दुसरे प्रवास वर्णन. मी उल्लेख केला त्याप्रमाणे आणि ह्या पुस्तकाला नंतरच्या काळामध्ये एक सन्मान समजला जातो असा अनंत काणेकर पुरस्कारही मिळाला. तोही भाग या वर्णनामध्ये नंतर येईल. हा तो पुरस्कार त्याचा आहे. तर सुरुवात करतो प्रस्तावनेपासून. अथ मी पुराणे द्वितीय अध्याय. माझ्या सातारा ते सिंगापूर या प्रवासवर्णनाच्या पहिल्या पुस्तकाचे वाचकांनी जे स्वागत केले त्याबद्दल मी कणचेरून प्रथमतः स्मरण करतो. डिसेंबर 85 सातारा ते सिंगापूर हे पुस्तक माझे आदरणीय स्नेही आणि ज्येष्ठ श्रेष्ठ गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या हस्ते प्रकाशित झाले. सातारला त्यांचं गायनाची मैफल होती आणि त्यातच मी कुमारजींना ते पुस्तक प्रकाशित करायची विनंती केली आणि त्यांनी ते केलं. तर बहुधा सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या महान कलाकाराचा हस्तस्पर्शसुद्धा त्या पुस्तकाच्या यशाला कारणीभूत असेल मी मानतो. त्या यशाने असेल कदाचित, पण हा रशिया आणि युरोपचा प्रवास करून आल्यानंतर सातारच्या दैनिक ऐक्यमध्येही ही रंगतदार लेखमाला मी लिहिली. दैनिकात ठराविक दिवशी लिहिण्यामुळे आपोआपच लिहिण्याचे बंधन पडते व रोजच्या धावपळून वेळ आवर्जून काढावा लागतो. असा लकडा मागे लावणारे ऐक्याचे सुरेश पैठणकर, आता काही सुरेश पैठणकर आणि शरद पैठणकर हे बंधुद्वय या पुस्तकाचे निमित्त आहेत. हे श्रेयस्व त्यांचं बऱ्यापैकी आहे. प्रवास म्हणजे बखर किंवा इतिहास भूगोल नाही असे मी मानत असल्यामुळे या संपूर्ण प्रवासात टिपणे नोंदी मी घेतलेल्या नव्हत्या. प्रवासाचा आनंद आपण प्रवास करताना मनमुराद घ्यावा आणि नंतर ते आनंदाचे क्षण अशा वर्णनातून वाचकापर्यंत पोहोचावेत हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे कोठे तपशिलात काही त्रुटी चुका राहणे सहज शक्य आहे. तसेच हे प्रवास वर्णन रंजनात्मक असावे हा दृष्टिकोन एकदा मान्य केल्यावर मुद्रण दोषासाठी शुद्धीपत्र वगैरेच्या व्यापात मी पडलेलो नाही. सुजाण वाचक असे दोष पोटात घालतील अशी मला खात्री वाटते. प्रवासात कधी त्रास होतातच, पण सुखावर अशा त्रासात सुद्धा आनंदच शोधायचा ही वृत्ती ठेवणे नेहमी सुखाचे असते. रशिया आणि युरोपच्या या प्रवासात आमचा गाईड जॉन, बसचा सारथी लिओ, डॉक्टर चो पद्मनाभन, बॅनर्जी, बच्चा रानडे अशा सर्व सोबत्यांनी आनंद दिला.
तर लिओ आणि जॉन यांची गाठ परत पडली नाही, डॉक्टर पद्मनाभनची गाठ पडली नाही, बॅनर्जीची गाठ पडली नाही. बच्चा रानडे मात्र माझ्या अनेक वर्ष संपर्कात होता. नुकताच एक अर्धा महिन्यापूर्वी त्याचं निधन झालं. आमच्या टीममधला तेव्हा तो सर्वात लहान म्हणून तो बच्चा रानडे म्हणायचा. त्यांच्या गाठीभेटी परत आल्यावर अजून पडल्या नाही, पुन्हा केव्हा पडतील तेही सांगता येत असं मी तेव्हा लिहिलं होतं. पण हे पुस्तक पूर्ण करताना त्यांच्या आठवणी मात्र मनात सदैव आहेत. तसेच माझी पत्नी सौ अनुपमा व माझे स्नेही डॉक्टर बालचंद्र लिमये व सौ लिमये हेही बरोबर होते. त्यांच्यामुळेच तर हा प्रवास सुखद प्रवास झाला. लेखन चालू असताना माझे ज्येष्ठ स्नेही इन्कम टॅक्समधले आमचे कमिशनर सर्वश्री गमरा पटवर्धन आणि विह गांगल आणि सी व्ही गुप्ते यांनी सतत प्रोत्साहन दिले. त्यांच्या ऋणात राहण्यात मी पसंत करेन. लेखनाची मुद्रणप्रत तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम सौ अर्चना जोगळेकर आता सौ वर्षा महाजनी यांनी आपुलकीने केले. या पुस्तकात सुरेख मुखपृष्ठ व सजावट माझे स्नेही पराग पोद्दार यांनी केली, तेही आज नाहीत. अत्यंत घोरोब्याने या पुस्तकाचे मुद्रण सर्वश्री संदेश शहा, जतीन शहा आणि प्रशांत गुजर व त्यांच्या सहकार्याने केलं आहे. मुळात करसल्लागार, त्यात लेखक व प्रकाशक अशी विविध अंगे सांभाळताना मला नेहमीच माझे सहकारी सर्वश्री रामभाऊ आपटे, शशिकांत कळमकर, मधुकर भागवत, चिंतामणी सोनार आणि अशोक देशमुख मोलाची आणि जीवाभावाची साथ देतात. या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. कोणताही संकल्प, मग तो प्रवासाचा असो किंवा प्रवास वर्णनाचा, ज्या जगन्यतेच्या कृपेशिवाय सिद्धीस जात नाही, त्याचे मनःपूर्वक स्मरण करून आणि सातारे सिंगाप्रमाणेच माझी दुसरी लेखनकृती रसिक वाचकांना आवडेल अशी आशा करून थांबतो. इतिश्री मी पुराणे द्वितीयोध्याय लेखन सेवा. 9 फेब्रुवारी 88ला हे मी लिहिलेलं होतं. ती दुसरी आवृत्ती नंतर निघाली. त्या दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना वाचतो मुद्दा. प्रस्तुत पुस्तकाची पहिली आवृत्ती 1988 मध्ये प्रकाशित झाली होती. माझे स्नेही प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांच्या शुभहस्ते तो दिमागदार समारंभ पुण्यात रसिक वाचकांच्या उदंड उपस्थित झाला होता. सुधीर मोघेंना आम्ही मित्र महाकवी म्हणतो. सुधीर गेला, त्याला येता 2 वर्ष झाली. अतिशय जीवलग मित्र आणि मराठीतला मोठा कवी, गीतकार, संगीतकार, चित्रकार आणि अनेक काही. सांप्रतच्या काळात त्याच्या इतके सिद्धहस्त प्रतिभावान कवी, गीतकार आणि संगीतकार त्रिगुणात्मक व्यक्तिमत्व दुर्मिळ आहे. त्याच्या हातगुणामुळे असेल, पण अजिंक्यता त्या आजचे उदंड कौतुक झाले. रसिक वाचक, जाणते संपादक आणि साक्षीपी समीक्षक या साऱ्यांनीच मनापासून दाद दिली. त्या प्रतिसादाचे फलित म्हणून काही अनंत काणेकर स्मृती समितीने 1988 ते 1990 मधील सर्वोत्कृष्ट प्रवास वर्णन म्हणून या पुस्तकाला काही अनंत काणेकर पुरस्कार जाहीर केला. सन्मानपत्र व रुपये 3000 असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात तो प्राध्यापक गंगाधर गाडगे यांचे हस्ते मिळण्याचे भाग्य मला लाभले. एका अर्थाने मला साहित्यिक म्हणून सुप्रतिष्ठित करण्याचे श्रेय अजिंक्यता त्या आल्प्सला मी कृतज्ञतापूर्वक देतो. त्यानंतरच्या काळातही प्रस्तुतचे प्रवास वर्णन सातत्याने लोकप्रिय होते. अनेक वाचकांनी कधी पत्रे लिहून, कधी समक्ष भेटून पसंतीची पावती दिली. हे कौतुकाचे दिवस बरीच वर्षे चालू राहिले. पहिली आवृत्ती छापताना पुढील 3-4 आवृत्तींची बेगबी त्याच 1100 पतीत करून देण्याचे खास प्रकाशकी कौशल्य मला तेव्हा आत्मसात नव्हते आणि आता 70-72 पुस्तके प्रकाशित करूनही सुदैवाने आलेली नाही. त्यामुळे अजिंक्यतारा ते आल्प्सची पहिली भरभक्कम प्रतीच्यावरील संपेपर्यंत 1992 साल उजाडले. मात्र त्यानंतर पुन्हा पुनर्मुद्रण करावे का नाही अशी द्विधा मनस्थिती होतो. त्यातच हा प्रवास घडल्यानंतर 1986 साली एका आवडीच्यात पण वेगळ्या म्हणजे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. कशासाठी? प्रेमासाठी या पहिल्या यशस्वी चित्रपटानंतर कौशिक चित्रचे युनिट एखाद्या कुटुंब संस्थेसारखे झाले आणि त्यामुळे नंतर झपाटल्यासारखे 1988 ते 93 या 6 वर्षात नशीबवान, धुमाकूळ, बंदरबान, राम रहीम या आणखी 4 चित्रपटांची निर्मिती केली. त्या चित्रपटांनाही आवाज आणि लोकप्रियता मिळाली. नाही म्हटले तरीही त्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटात अक्षरांच्या लेखन प्रकाशनाकडे किंचितसे दुर्लक्ष झाले आणि त्यामुळे ही दुसरी आवृत्ती तब्बल एका तपाच्या कालावधीनंतर म्हणजे 2000 साली प्रकाशित होण्यास सुयोग आला आहे. एका दृष्टीने अक्षर साधण्याच्या तपाची ही फलश्रुती असे मानतो. ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना मधल्या 12 वर्षाच्या काळात पुलाखालून म्हणजे युरोपचे प्रवासन असल्याने थेम्सच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता तर 12 नाही
85 आणि आता 35 वर्ष झाली. प्रति डॉलर 12 रुपयांचा तेव्हाचा भाव आता 50च्या म्हणजे हा 2000 साली होता. आता तो 76 रुपयाच्या आसपास आला आहे. तर तेव्हा खंबाटकी घाटात सुरू बोगदा आणि मुंबईतील उड्डाणपूल आता प्रत्यक्षात आले आहेत. त्यामुळे या नवीन आवृत्तीत लेखनात हे बदल करावेत की नाही हा एक प्रश्न मनात होता. पण मूळ लेखन तेव्हाचे आहे ते तसेच ठेवे हा एक भाग आणि मुळात या लेखनामागची माझी भूमिका भूगोल मार्गदर्शकाची नसून रंजनात्मक असुती व आहे हा दुसरा भाग. त्यामुळे मग मूळ लेखन काही दुरुस्त्या किंवा सुधारणा न करता तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला. तो रसिक वाचकांना भावेल अशी खात्री आहे. अनेक दिवस वाचकांच्या येणाऱ्या मागणीपत्रांना ते आची म्हणजे अजिंक्यता आजची आवृत्ती संपली आहे हे खेदपूर्वक कळवण्याचा प्रसंग आता या दुसऱ्या आवृत्तीमुळे येणार नाही याचे निश्चित हृदय समाधान आहे. दुसरी आवृत्ती म्हटली की मला सर विन्स्टन चर्चिल याची गोष्ट आठवते. एका नवोदित नाटककाराने त्यांना आपल्या नवीन नाटकाच्या पहिल्या खेळाचे 2 पास दिले. त्यासोबत एक खोचक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिले होते, माननीय चर्चिल साहेब, सोबत माझ्या नवीन नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे 2 पास पाठवले आहेत. एक आपल्यासाठी आणि दुसरा आपल्या मित्रासाठी, कंसात मित्र असला तर. चर्चिल हे त्यांच्यावर पोचलेले ग्रस्त. त्यांनी उत्तर पाठवले, मित्रा, पासेस पाठवल्याबद्दल धन्यवाद. त्या दिवशी मला काम असल्याने नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला येऊ शकत नाही, क्षमस्व. मात्र दुसऱ्या प्रयोगाला नक्की येईल, कंसात दुसरा प्रयोग झाला तर. तेव्हा दुसऱ्या आवृत्तीच्या लेखकाला होणारा आनंद तुम्हालाही जाणवेल ही खात्री आहे. या आवृत्तीचे अक्षर जुळणी आणि मुद्रण करणारे नेहमीचे आमचे प्रशांत गुजर, संदेश शाह, जतीन शाह आणि आमच्या आस्थापना सर्व सहकारी यांचं मी आभारी आहे. रसिक वाचक या आवृत्तीची सानंद स्वागत करतील आणि कदाचित तिसऱ्या आवृत्तीचा योग येईल अशी अपेक्षा व्यक्त करून आणि सकल विद्या कलागुणांचा दाता जगन्नियंत्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून थांबतो. लेखन सेवा 27 सप्टेंबर 2000 साली ही दुसरी आवृत्ती निघाली. आता थोडा भाग वाचू आपण आज आणि मग पुढचा भाग. पुनश्च हरिओम. हाँगकाँग, सिंगापूर वगैरे 1983 साली फिरून आल्याने सरकारी नियमाप्रमाणे एका वर्षात पुन्हा परदेशी जाता येत नव्हते. म्हणून मग 1985 साल उजाडल्यानंतरच परदेश प्रवासाच्या मनसुबे पुन्हा उचल काढली. अर्थात एकदा जाऊन आल्यामुळे त्याचे एवढे दडपण वाटत नव्हते हा एक भाग. आणि दुसरे म्हणजे आयुष्याची 2 वर्षे पुढे सरकल्याने प्रवासावर खर्च झालेले पैसे वाया न जाता आपले अनुभवविश्व अधिक संपन्न करता येते व हा आनंद फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज घेण्याच्या आनंदापेक्षा आगळा वेगळा असतो हा विचार जास्त पटला होता. शिवाय व्याजावर इन्कम टॅक्स भरावा लागतो, पण हा प्रवासाचा आनंद टॅक्स फ्री असतो हा ऐकरीय भाग वेगळाच. त्यामुळे यावर्षी प्रवासाला कुठे जावे याचा विचार आस्वादिकांनी सुरू केला. आता विचार सुरू केला म्हणजे त्याचे मित्रमंडळीत प्रगतीकरण ओघाने चाले. त्याप्रमाणे माझ्या परदेश गमनाच्या मंजुरावर चर्चा सुरू झाल्यावर अनेक मित्रांनी वेगवेगळे सल्ले देण्यास सुरुवात केली. प्रवासाच्या आनंदासाठी परदेशच कशाला, आपला भारत पाहताना आयुष्य पुरणार नाही असा एक विचार. तर जायचे तर अमेरिकेलाच जा, म्हणजे जग कुठे गेले ते तरी कळेल हा दुसरा. सिंगापूर वगैरे खरं तर परदेश कसले म्हणतात असाही कोणीतरी टोमणा मारला. युरोपियन संस्कृती पाहिजे युरोपलाच जा असे कोणीतरी सुचवल्यावर युरोप म्हणजे काय, जवळजवळ भारतासारखे, तिथे काय पाहिजे असे परस्पर प्रत्युत्तरी मिळाले. आमच्या एका कोकणस्थ नातेवाईकांनी तर दिल्ली कराची असे विमान तिकीट तूर्त काढा, या प्रवासात अपहरण वगैरे झाले तर चाच्यांच्या कृपेने इराण अबुधाबीची यात्राही बिनखर्चात होईल असा व्यावहारिक सल्ला दिला. मित्रांच्या एका गाड्याने तर एकत्र होऊन चर्चा केली व यंदा मी कुठेही न जाता पुढच्या वर्षी सातारच्या मध्यमवर्गीयांची मॉरिशसची सहल अरेंज करावी अशी मसलत सुचवली. अर्थात मला या सातारकर राजकीय प्रगल्भपणाची पूर्ण कल्पना असल्याने मतमतांच्या गलबल्यात किंवा कोणत्याही गटात न सापडता मी सावधी चित्ताने टाइम्स किंवा लोकसत्तामधून विविध पर्यटक कंपन्यांच्या परदेशी सहलीची माहिती काढण्याचे काम चालूच ठेवले. भारतातून परदेशी कंडक्टेड टूर्स काढणाऱ्या तशा मोजक्या कंपन्या आहेत. SOTC, TCI, लाला टूर्स, याचबरोबर राजा ट्रॅव्हल्स, किशोर ट्रॅव्हल्स वगैरे महाराष्ट्रीयन कंपन्याही परदेश सहली आयोजित करतात. युरोपच्या प्रवासात अनेक देशांना गेल्या सवाल लागते तसे अमेरिकेचे नाही. शिवाय युरोपमध्ये अनेक प्रेक्षणीय ठिकाणे, हवामानाचे वैविध्य, बरेचसे चालणे या गोष्टीचा अंतर्भाव असल्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तर चालणं असल्याने अमेरिकेपूर्वीच युरोप पाहावा असे ठरवले. युरोप ट्रिपचा कार्यक्रम पाहायचे देश याचा आराखडा बहुतेक कंपन्या ठरलेला असतो, पण TCIने ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ते होती
ने युरोप दौऱ्यात रशियाचाही समावेश केला असल्याने आम्ही TCI मार्फत प्रस्थान ठेवण्याचे ठरवले. आम्ही म्हणजे मी, पत्नी व माझे साथी सातारचे सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर भालचंद्र निंबे व त्यांच्या पत्नी. सर्व प्रवास जवळजवळ 22 दिवसाचा असल्याने एक से भले दो या विचाराने सातारकरांची त्या सोबत बरोबर घेतली. लांबच्या प्रवासात बरोबर सातारकर असल्यावर एकमेकांचा आधार असतो. शिवाय कोणी टॅक्सी करायची तर चौघात भाडे वाटले जाते, हाही व्यावहारिक शहाणपणा. एवढा विचार मिळाल्यावर आम्ही TCIला रक्कम पाठवून दिली आणि तयारीला लागलो. आज इथेच थांबूया. प्रवासाची पूर्वतयारी करता पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. आपला अभिप्राय, आपल्या कॉमेंट्स कळवत राहा. माझा टेलिफोन नंबर 98-220-16-299 आणि मेल ID arun.godbole009@gmail.com. त्या उद्यापर्यंत नमस्कार.